हाय, कशा आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर आज व्हिडिओ चालू केलेला आहे मी पार्लरमध्ये. बघू शकता तुम्ही. का लय मोठं पार्लर नाही माझं, छोटंसं पार्लर आहे आणि खूप पसारा झालेला आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. ते चेअरवर पण पसारा आहे, पाठीमागच्या चेअरवर पण कपडे वगैरे आहेत, मशीनवर पण पसारा आहे. हे बघा, माझ्या इथे बांगड्या वगैरे आणि इथं कूलर आहे. कूलरवर पण थोडंसं मेकअपचं सामान वगैरे आहे. आणि इथे पण बघा, सगळं सामान पूर्ण विस्कटलेलं आहे. काल होती मला एक मेकअपची ऑर्डर होती. छोटीशी मुलगी होती, दिशा नाव आहे तिचं. तिचे फोटो वगैरे मी काही काढले नाही, कारण अर्शुप्राणीची पण गॅदरिंग होती, मला तिकडे जायचं होतं म्हणून. तर हे सगळं साफ करायचं आहे मेन गोष्ट. तर तिचे फोटो वगैरे मी टाकते व्हिडिओमध्ये. तिच्या मम्मीला फोन केलेला आहे मी, का मला दिशाचे फोटो द्या म्हणून. तर त्या फोटो देतील मला, मग मी तुमच्यासोबत शेअर करते का मी कसा केला आहे मेकअप म्हणून. तर चला, जास्त काही गप्पा मारत नाही. पडदा आणलेला आहे ते पार्लरसाठी लावायला, तो लावून घेते आणि सगळं घर वगैरे झाडून घेते. जो काही पार्लरमध्ये पसारा आहे तो पण पटकन आवरून घेते. तर गप्पा नाही मारायच्या, पटकन मी कामाला लागते. आणि तुम्ही तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर शेअर पण करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. तर चला, करूया कामाला सुरुवात. तर मी रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते, पण मग नाही होते. काही ना काही प्रॉब्लेम येतात. एकतर मोबाईलला चार्जिंग नसतो किंवा अजून बरंच काहीतरी होऊन जातं. तर मी ठरवते का आजपासून डेली व्हिडिओ किंवा एक दिवसाआड तरी व्हिडिओ करूया. म्हणजे मी काहीतरी विशेष असं काय असलं तर शूट करेल आणि तुमच्यासोबत ते शेअर करेल मी. म्हणजे बाय चान्स काय असा नवीन पदार्थ वगैरे घरात बनवला किंवा दुसरं काही माझ्या लाईफमध्ये घडलं, मी कुठे गेली काय, तर ते व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि रोज तर शॉर्ट व्हिडिओ तर मी शेअर करेलच, म्हणजे रील्स तर बनवणारच आहे. तर चला, गप्पा मारत मारत सगळं घर आवरून घेते मी. घर म्हणते सॉरी, माझं पार्लर वगैरे आवरून घेते. तर हाच तो पडदा की तो मला लावायचा आहे. तिकडचेच कपडे होते थोडेसे इकडे आलेले, ते कसे काय जाऊ द्या, ते सोडा आता. तर ही ऑनलाईन मागवलेली साडी आहे. तर पैशाच्या मानाने ठीकठाक आलेली आहे, काय अडचण नाही. मिशोवरून मागवली होती. आणि ह्या पिशवीमध्ये माझ्या साड्या आणि टॉप वगैरे आहेत, की जेणे मला त्यांना टॉपला फिटिंग करायचे, साड्यांना पिको फॉल करायचं आहे. त्या साड्या मी इथं ठेवलेल्या आहेत, दिवाळीच्या वगैरे सर्वच. तर जास्त काही नाही, सगळे कपडे वगैरे उचलले. घर पण आता सगळं व्यवस्थित झाडून वगैरे घेते. आणि तो कालचा जो छोट्या मुलीचा मी जो मेकअप केला होता त्याचा फोटो मी इथे देते तुम्हाला. कसा केला आहे मला नक्की सांगा. एकच फोटो पाठवला त्यांनी, त्यांनी पण एकच फोटो काढला होता म्हणून. तर बघा कसा केला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी मेकअप कसा केला आहे ते. गप्पा मारता मारता सगळं पार्लर पण माझं आवरून झालं, व्यवस्थित झाडझूड करून घेतली. आणि राहिला प्रश्न व्हिडिओचा. तर बघते, जास्त मोठे नाही पण छोटे छोटे व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर बाकी बघू पुढे. तर हे बघा, घर असं मस्त आवरून झालेलं आहे. घर नाही, माझं पार्लर. इथला पण पसारा सगळा उचलला, चेअरवरचा पसारा उचलला. हा रुमाल आहे, हा धुवायला न्यायचा आहे, त्याच्यासाठी तो असं ठेवला आहे मी. आणि मशीन पण एकदम क्लीन केलेली आहे. स्टँड, चेअरवर पण काहीच नाही, खिडकीत पण काहीच नाही आणि इथे पण काहीच नाही. तर ऑलमोस्ट माझं पार्लर क्लीन झालं. आज तर काही कस्टमर आलेलं नाही आहे. तर बघते, व्हिडिओ वगैरे बनवते, रील बनवते. बघू काय करू काय नाही माहीत नाही. जाळं वगैरे झालं होतं पूर्ण इथे, ते आवरलं सगळं. पडदा पण लावला, हा बघा पडदा पण. का होत होतं ना, कस्टमरचं इथे चेअरवर बसलं तर मला दरवाजा उघडून घ्यावा लागत होता. आता मी पडदा लावलेला आहे, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. आणि दरवाजा लावला म्हणजे अंधार पडायचा, कधी लाईट असायची कधी नसायची. तर बस आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि मस्त अशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.